नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर आत्ता माझ्यासोबत आहेत आमदार देवेंद्र घोटे. दादा, आजपासून सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा होती आणि तुम्ही दरवेळेला म्हणत होतात लवकर सुरू होईल, लवकर सुरू होईल. आज सुरू झालं काय सांगतायत? मोदी जी की गॅरंटी, देवेंद्र फडणवीस जी की गॅरंटी म्हणून आज खऱ्या अर्थाने मुंबई सोलापूर विमानसेवा प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. अनेक लोकांनी वास्तविक पाहता ज्यांची जबाबदारी होती त्यांनी स्वतः न करता करणाऱ्याच्या विकास कामाला अडचणी आणून राजकीयकरण टीका करण्याचं काम केलं. परंतु सगळ्या अडचणीवरती मात करून भाजप सरकारने हे सोलापूर मुंबई विमानसेवा पूर्ण करून दाखवलेली आहे. निश्चितच सोलापूरकरांची आता जबाबदारी वाढली आहे की आपण सगळ्यांनी या विमानसेवेला प्रतिसाद दिला पाहिजे. लवकरच नवी मुंबईचं विमानतळ सुरू झाल्यानंतर वेळसुद्धा आपल्याला बदलून मिळणार आहे. गोवा असेल, मुंबई असेल, येणाऱ्या काळात लगेच बेंगलोर आणि तिरुपती ह्या सगळ्या सुविधा आपल्याला सोलापूरवरनं मिळणार आहेत. या विमानसेवेमुळे सोलापूरच्या IT पार्कचं स्वप्न साकार होणार आहे. आज मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्याबाबतची भाषणामध्ये आवर्जून उल्लेख केलेला आहे. नमस्कार, मी सुनील कुमार शिंदे, सोलापूरचा प्रॉपर, सध्या असतो मुंबईमध्ये. तर ही मुंबई ते सोलापूर ही फ्लाईट जी सुरू झालेली आहे त्याची एक उत्तम संधी म्हणून आपण पाहिलं तर सोलापूरकरांना अर्थातच सध्याला आपण IT पार्कचा आपण विचार करतो आहे आणि IT पार्कसाठी आपल्याला ही जी प्लेन सर्व्हिस आहे फार महत्त्वाची होती आणि आज फ्युचरमध्ये आपण नक्की सोलापूरला बेंगलोर आणि तिरुपतीला कनेक्ट होईल. आणि आपण सध्याला पाहिलं तर सोलापूर हा पंढरपूर आणि अक्कलकोट तुळजापूरच्या सानिध्यामध्ये बसतो. अराऊंड 50 किलोमीटरचं अंतर आहे आणि जर मुंबईचे प्रवासी इथे आले आणि एकाच दिवशी त्यांचं दर्शन घेऊन ते परत मुंबईला जाऊ शकतील अशी संधी पण आपल्याला आहे. आणि दुसरं बघायला गेलं तर आज इंडस्ट्रियल एरियामध्ये आपण जर बघायला गेलं तर इंडस्ट्रियल एरियामध्ये आपण एक उत्तम रीतीने आपलं हे करू शकतो, म्हणजे वाढवू शकतो. कारण टेक्स्टाईल इंडस्ट्री सध्याला आपण टेक्स्टाईलमध्ये आपण सध्याला ज्या ठिकाणी आपण इम्प्रूव्ह करू शकतो ती गोष्ट आपण इम्प्रूव्ह करण्याची गरज सध्याला. आणि ह्याची संधीचं सोनं करावं माझी इच्छा आहे. आणि प्रत्येक सोलापूरकर एक आफ्टर 16 इयर्स आपण ह्यावेळेस आज मुंबई ते सोलापूरचा प्रवास साध्य झालेला आहे आणि त्याचा एक प्रवासी असल्यामुळे मला एक अभिमान आहे. माझं नाव महेश रट्टे, मी रहिवासी सोलापूरचा आहे. मुंबईहून सोलापूरनं आता माझं पहिला प्रवास झालेला आहे विमानाचा. 1 नंबर होता विमानाचा सर्व्हिस आणि असंच कायमचं सर्व्हिस विमानाचं मुंबई टू सोलापूर आणि सोलापूर टू गोवा, सोलापूर टू बेंगलोर असे जर राहिले तर आपल्या सोलापूरला IT आणि उद्योगधंदे लवकरात लवकर आपल्या सोलापूरला विकास करायला सोपं भाग पडेल. नमस्कार, मी जयदेव शंकरराव सुरवसे, राहायला इथं विमानतळ सोलापूरला आहे. काल आम्ही खास या विमानसेवेचा लाभ घेण्यासाठी आम्ही इथून गेलो होतो आणि येताना आम्ही सोबत नवीन विमान आमच्या सोलापूरला आजपासून सुरू झाला म्हणून त्या विमानाचे पहिले प्रवासी म्हणून आम्ही 4 मित्रांनी मिळून या ठिकाणी प्रवास केला आणि सोलापूरला ही विमानसेवा सुरू झाली. ती विमानसेवा सुरू झाली तर खूप चांगली गोष्ट आहे सोलापूरसाठी. गेल्या 15 वर्षापासून हे विमानसेवा प्रलंबित होती आणि बरेच आंदोलन मोर्चे ह्या ठिकाणी झाल्यानंतरनं कुठेतरी आज ह्या माननीय CM जी देवेंद्रजी भाऊच्या माध्यमातून, पालकमंत्री जयकुमारजी गोरेच्या माध्यमातून व आमचे दक्षिणचे आमदार माननीय सुभाषबापू देशमुख यांच्या माध्यमातून हे विमानसेवा सोलापूरकरांना उपलब्ध झालेली आहे. विमानातली सेवा खूप छान आहे. मी सर्व पर्यटन सत्र आणि ह्या भागातलं सोलापूरचं जे कौशल्य आहे, आजूबाजूचं पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर हे सगळे धार्मिक स्थळं या विमानसेवेमुळे भरपूर ह्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेण्यात संधी मिळेल आणि MIDC आणि IT क्षेत्र हे खूप चांगल्या प्रमाणात या ठिकाणी डेव्हलप होईल अशीच मी आशा बाळगतो. आणि मला विमानाची सेवा खूप छान वाटली आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव लक्ष्मीकांत ईश्वर सदाफुले, मी प्रॉपर अंदूरचा, पण जन्मापासून मी मुंबईला राहतो. आणि 3 वर्षापूर्वी आम्ही इकडे स्वतःची आमची फार्मा कंपनी टाकलेली आहे चिंचोली MIDCमध्ये. तर आम्हाला मुंबई ते सोलापूर हा प्रवास करायला खूप वेळ लागायचा, त्यामुळे आम्हाला ऑप्शन नव्हता ट्रेनशिवाय. पण आता ही फ्लाईट सुरू झाल्यामुळे खूप बरं केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पहिला अनुभव घेण्यासाठी पहिली फ्लाईटने आम्ही प्रवास करून आज पाहिलेला आहे. आणि हे पाऊण तासाचा प्रवास हा पाऊण तास 45 मिनिटात पोचणं म्हणजे हे स्वप्न जे होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. आमची कंपनी आम्ही खूप काही एक्सपोर्ट करतो, तर त्यामुळे जे आमचे कस्टमर ऑडिटला यायचे ते ट्रेनने प्रवास करून वैतागायचे ते 7-7.5 तास. आता ही फ्लाईट सुरू झाल्यामुळे जे आम्ही 14 देशांमध्ये एक्सपोर्ट करतो त्याला ते आम्ही आणखीन देशात वाढवू शकतो. कारण हे जर आता कनेक्टिव्हिटी जी झालेली आहे मुंबईपासून
आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं आता हे सोलापूरला जर हे फ्लाईट चालू झाल्या तर नक्कीच इकडच्या उद्योगधंद्यांना खूप वाव मिळेल आणि बरेचसे उद्योगधंदे आणखीन येऊन सोलापुराची अशीच प्रगती होत राहील असा मी विश्वास करतो. माझं नाव रुपाली लक्ष्मीकांत सदाफुले, मी ॲक्वाड्राईव्ह फार्माचे डायरेक्टर आहे आणि माझी इथं सोलापूरला MIDCमध्ये कंपनी आहे, चिंचोली MIDCमध्ये. मुंबई सोलापूर आणि सोलापूर मुंबई ही फ्लाईट करून खूप म्हणजे आमचा जो ट्रॅव्हलिंग टाईम आहे तो वाचवलेला आहे स्टार एअरलाईनने. कारण की दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जर आमचे क्लायंट आणायचे असतील इंटरनॅशनल क्लायंट, त्यांना आम्हाला ट्रेनने आणावं लागत होतं. आता आम्हाला फ्लाईटने आणणं शक्य झालं आहे आणि त्यांचा टाईम पण वाचणार आहे. त्यामुळे स्टारलाईन आणि सगळ्यांचेच आभार. माझं नाव ऋत्वी चव्हाण आहे आणि मी आज मुंबई ते सोलापूर पहिला प्रवास केला. अतिशय सुंदर अनुभव आहे आणि अनेक कष्टातून ही योजना चालू केलेली आहे, विमानसेवा चालू केलेली आहे. त्यामुळे मला अभिमानास्पद वाटत आहे आणि सोलापूरकरांनी याला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि हे फुल जावं असं मला मनापासून वाटतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यश मिळवण्यासाठी हे उपयोगी पडेल असं मला वाटतं आहे. पहिलीच एअरलाईन अशी आहे जी 6 वर्ष चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील 6 सिटीज जोडल्या होत्या आणि भारतातील 30 सिटीज आणि आता ही 7वी सिटी आहे महाराष्ट्रातील जी आम्ही कनेक्ट केलेली आहे आणि येथून पुढे सुद्धा जास्तीत जास्त सिटींना कनेक्ट करण्याचा सोलापूरला प्रयत्न करू आणि त्यातून जी डेव्हलपमेंट होईल सोलापूर आणि आजूबाजूच्या एरियाची ती अतिशय चांगली होईल अशी मला आशा आहे आणि आम्ही जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा टीम फार चांगली आहे आपली आणि जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू. तिरुपती जर सुरू करूच पण त्याबरोबरच आणखी दिल्ली जे काही करता येईल आपल्याला, राजस्थान आहे, दिल्ली आहे, चेन्नई आहे, बेंगलोर आहे, या सर्व सिटीशी आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू आणि 3 वर्षानंतर 50 प्लेन झाल्यानंतर भारतातील सर्व 2 tier 3 tier सिटीजना आपण मेट्रोला जोडू याची मला खात्री आहे. तिरुपती पण आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करू. सोलापूर तिरुपती आहे, सोलापूर जयपूर दिल्ली असे वेगवेगळे रूट्स आम्ही बघत आहोत आणि जसे जसे प्लेन्स अवेलेबल होतील, प्लेनचं फार शॉर्टेज आहे, प्लेन जसे अवेलेबल होतील त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करू. पण आम्ही सर्व्हिस कंटिन्यू देऊ आणि आमचा स्टाफ फार चांगला आहे, टीम चांगली आहे आणि ते सर्व्हिससुद्धा अतिशय चांगले देतात. लेग स्पेस चांगला आहे आपला. जे आता आपण पॅसेंजर्स आलेले आहेत मुंबईहून त्यांनासुद्धा आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ शकता की जे आज अवेलेबल आहेत प्लेन्स इंडियामध्ये त्या सर्वांमध्ये याचा लेग स्पेस चांगला आहे, स्मूथ आहे प्लेन आणि अतिशय चांगला असं म्हणजे शॉर्ट म्हणजे फास्टेस्ट प्लेन आहे. तर त्यामुळे चांगला प्रवास होईल सर्व प्रवाशांना अशी मी आशा व्यक्त करतो. सर, एकावेळी 2 रूटला आपण प्रवास हा सुरू केलेला आहे. सोलापूरकरांना नेमकं काय अपेक्षा असणार आहे? सोलापूरकरांना आता मी इतकं सांगू शकतो की तिरुपती पण लवकर सुरू करू प्लेनची अवेलेबिलिटी बघून आणि त्यानंतर मग बाकीच्या सिटीज आपण हे करू, कनेक्ट करू. सर, टाईम ऑर्डर दिसतोय जरा, टायमिंग बाबतीत काय बोलणं झालं आहे? टायमिंग आता जसे प्लेन्स आपल्याकडे वाढतील त्याप्रमाणे मुंबईला स्लॉट मिळणं फार अवघड असतं. आता हे नवीन एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर, नवी मुंबई एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर मग स्लॉट्स अवेलेबल होतील आणि त्यानंतर मग आपण सकाळी जाऊन परत संध्याकाळी पण यायचं, आपण परत रिटर्न फ्लाइट सेम डे करण्याचा प्रयत्न करू. मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में. मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुले, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर.